धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील जेजला हे जे गाव आहे, या गावाला ये जा करण्यासाठी जो रस्ता आहे तो त्या रस्त्याची अत्यंत मोठी दुरावस्था झालेली आहे. खरं तर हा प्रश्न गेल्या 20 वर्षापासून प्रलंबित पडलेला आहे. या रस्त्याचं काम मंजूर झालेलं आहे, मात्र हे रस्त्याचं काम सुरूच न झाल्यामुळं गावकऱ्यांना जे आहे ते मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतो आणि या विषयाला धरूनच गावातील तब्बल 10 जे युवक आहेत ते या ठिकाणी आमरण उपोषण करतायत. या आमरण उपोषणाचा आजचा 3रा दिवस आहे, मात्र प्रशासनाकडून याची कुठलीही दखल घेतली जात नाही. आपण जर पाहिलं तर हे सगळे ग्रामस्थ आहेत आणि या ठिकाणी हे आंदोलन सुरू असताना पाहायला मिळतंय. आंदोलनकर्त्याची अगदी तब्येत देखील या ठिकाणी आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. खालावत आहे, मात्र तरी देखील प्रशासनाकडून कुठलीही या ठिकाणी त्यांची विचारपूस केली जात नसल्याचा आरोप देखील ग्रामस्थ करतायत. माझ्यासोबत आंदोलक आहेत. मला सांगा, काय मागणी आहे, आंदोलन करतायत? जेवल्याचा रस्ता हवा ही आमच्या सर्व ग्रामस्थांची मागणी आहे. हा रस्ता मंजूर झालेला 1 वर्ष झालं, तरीही रस्ता चालू होत नाही. याच्या अगोदरही आम्ही गावकऱ्यांनी संपूर्ण मतदानावरती खासदारकीच्या वेळेस बहिष्कार सुद्धा टाकला होता, परंतु रस्ता काही चालू झाला नाही. रस्त्याचं काम काय चालू झालं नव्हतं. मग आता तरी रस्त्याचे काम चालू व्हावा, त्याशिवाय मी आमरण उपोषण सोडणार नाही. काय अडचणी काय आहेत नेमकं? या गावाला मुख्य बाजारपेठ ही जामखेड तालुक्यातील खर्डा म्हणून आहे. दवाखान्यासाठी ही खर्ड्याला जावं लागतं आणि इकडं 4 किलोमीटर 4.5 किलोमीटरवर आंबी गाव आहे. तिथं या गावासाठी पोलीस स्टेशन आहे, बँक आहे, जिल्हा बँक आहे, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. तिकडेही जाण्यासाठी तितक्याच रस्त्याची दुरावस्था आहे. तरी इथून 3 किलोमीटर लोक शाळेत 200 ते 250 विद्यार्थी 3 किलोमीटर शाळेत पायी चालत जातात. ही रस्ता नसल्यामुळे एस टी येत नाही. तर त्या ठिकाणी प्रशासनाने लवकरात लवकर या रस्त्याचं काम सुरू करून गावाची व्यवस्था करावी. लोकांची अडचण कुठे येते? रस्त्याचं काम का चालू झालं नाही? रस्त्याचं काम 8 महिन्यापूर्वी मंजूर झालंय असं वर्क ऑर्डर दाखवतात आम्हाला, टेंडर दाखवतात, आता चालू व्हायचंय, मग चालू व्हायचंय. आम्हाला गावाला वाटलं किंवा पावसाळ्याचे दिवस आहेत, पाऊस संपल्याच्या नंतर रस्त्याचं काम चालू होईल, परंतु काय रस्त्याचं काम चालू झालं नाही. म्हणून ही आमच्या गावकऱ्यावर उपोषणाची आणि रस्ता रोकोची वेळ आज आलेली आहे. काय तुम्ही प्रशासनाला बोललात, काय सांगतात नेमकं? प्रशासनाच्या आणि आमच्या संवादात आमच्या असं लक्षात आलंय की जो वॉटरफ्रंट कंपनीने हे टेंडर घेतलंय ते कंपनी न बघता सब टेंडर हे काम करण्याचा प्रयत्न करते आणि सब टेंडरची ही लायकी नाहीये. त्यामुळे सब टेंडर इकडे आलेला नाही आणि त्याच्यामुळे वॉटरफ्रंट हे कंपनी तशीच तिकडे राहिले. तसे तुमच्या माध्यमातून प्रशासनालाही मी मागणी करतो की सब डीलर न येता जो मेन कॉन्ट्रॅक्टदार आहे त्यांनीच हे काम करावं आणि त्यांनीच लक्ष घालावं. पालखी मार्ग देखील आहे हा. पालखी मार्गाला जोडणारा हा रस्ता आहे. पालखी मार्ग इथून माऊलींची ज्ञानेश्वर महाराजांचे जन्मस्थळ आपेगाव येथून ह्या गावात पालखी येते मुक्कामी. नक्की आपण जर पाहिले तर अगदी तीव्र भावना आहे. त्या गावाला जवळपास 20 वर्षापासूनचा हा जो रस्त्याचा प्रश्न आहे तो प्रलंबित पडलेला आहे आणि कुठेतरी हा रस्ता झाल्याशिवाय आम्ही माघारच घेणार नाही अशी जी भूमिका आहे या उपोषणकर्त्यांनी घेतलेली पाहायला मिळते. बालाजी सुरवसे, साम टीव्ही, भूम, धाराशिव. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.